नमः पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। देशभरातील शिवभक्त सोमवारी शंकराची मनोभावे पूजा करतात। शिव शंभूचा आशीर्वाद आपल्यालाही मिळावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं। भोलेनाथाची पूजा केल्याने तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे। हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो। त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे। पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की भगवान शंकराच्या पूजेसाठी उपासनेसाठी सोमवारचाच दिवस का निवडला गेला? याचं काय आहे नेमकं कारण? तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक करायला विसरू नका। खरं तर सोमवारी शंकराची पूजा करण्याची परंपरा फार जुनी आहे, पण पुराणात या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात येतात। असं मानलं जातं की सोमवारी शिवशंकराचे व्रत आणि पूजा केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात। पुराणात सोमवारी शंकराची पूजा करण्याबद्दल काही तथ्य सांगण्यात आले आहेत। आठवड्याच्या 7 दिवसामध्ये फक्त सोमवार हा दिवसच भगवान शंकराच्या उपासनेसाठी का समर्पित आहे, त्याचं अर्ध रहस्य या दिवसाच्या नावातच दडलेलं आहे। सोमवारमधील सोम म्हणजे चंद्र, जो स्वतः भगवान शिवाच्या जटामध्ये असतो। सोमचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले जातात। तसेच आपण जेव्हा सोमवाराचा उच्चार करतो तेव्हा त्यातच ओम देखील येतो। सोमवारामध्ये ओम देखील समाविष्ट आहे आणि शिवशंभू हे स्वतः ओंकार आहेत, त्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो। या सर्व कारणामुळे सोमवार हा शिवशंकराच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आला आहे। यामागे सनातन धर्माची पौराणिक कथा अशी आहे की या दिवशी चंद्रदेवाने महादेवाची पूजा केली होती आणि महादेवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवांना क्षयरोगापासून मुक्त केलं। या कारणामुळे सोमवार भोलेनाथाच्या पूजेसाठी समर्पित आहे। दुसऱ्या एका कथेत असं सांगण्यात आलं आहे की माता पार्वतीने भोलेनाथाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि 16 सोमवाराचा उपवास देखील केला होता। यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं। तेव्हापासून या दिवशी सोमवाराचं व्रत पाळण्याची खूप श्रद्धा आहे। भगवान शंकराची सोमवारच्या दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी। सोमवारी शिवलिंगावर पंचामृताने किंवा जलाने अभिषेक करावा। तुमच्या जीवनात जर काही अडथळे येत असतील किंवा तुमची काही इच्छा अपुरी राहत असेल तर सोमवारी शिवशंकराला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत। देवांचा देव असले तरी महादेव भोलेनाथही आहेत, त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे शिवशंकराची पूजा केली तर भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील। सोमवारी कोणते उपाय करावेत ज्यांनी महादेव खुश होतील, तर चला बघूया। सोमवारी बेलपत्रावर चंदन लावून आपली इच्छा सांगा आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा। तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम चांगला मानला जातो। सोमवारी पूजा करताना ओम नमः शिवाय, स्त्रियांनी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा। असे केल्याने घरात धनाचा वर्षाव होईल, तसेच व्यवसायात वाढ होईल। सोमवारी सकाळी स्नान करून देवादिदेव महादेवाची पूजा करावी। पूजेच्या वेळी गंगाजल असलेले जल अर्पण करावे, फुले अर्पण करा, चंदनाचा टिळा लावावा, तुपाचा दिवा लावावा, हात जोडून तुमची इच्छा मागावी। महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील। सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना शिव चालीसा आणि शिवाष्टकाचे पठण करावे। हा उपाय केल्याने भगवान शिव तुमच्या मनोकामना पूर्ण करतील।
सोमवारी शिवमंदिरात गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतील. जर तुमच्या आयुष्यात पैशाच्या संबंधित समस्या येत असतील तर सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण करावा. हे उपाय करून महादेवाची पूजा करा. नक्की महादेव तुमच्यावर त्वरित प्रसन्न होतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.